लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत। उभाटाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगले साहेब यांचं आज एक नवीन रूप पाहायला मिळालं, ते म्हणजे आध्यात्मिक रूप। गोरक्ष जालंधर चरमुडा जडभंग कालिफ मच्छिंद्र राध्या चौरंगिरी वानगव त्रिसंज्ञा भूम्या नवनाथ सिद्धा की मद्यप्राशन करून कोण येत असेल तर हकलून लावा मिरवणुकीत, त्यांना बाहेर काढा। ओम राधा चैतन्य दत्तात्रय गोरक्षाय सिद्धाय नमः। पण ते मौला मौलवी मशिदीच्या बाहेर येऊन कसं तरी अश्लील डान्स करतात का, कुठली तरी वर्तणूक चुकीची करतात का, धर्माची विटंबना होईल, धर्माला कोणतरी वेड्यात काढेल अशा पद्धतीचं त्यांचं अश्लील कृत्य कधी असतं का? त्यांना घेऊन माझ्या मित्र परिवाराला घेऊन एक चांगल्या पद्धतीची घोषणा कोल्हापूर शहरामध्ये, चांगल्या पद्धतीचा मंत्रोपचार कोल्हापूर शहरामध्ये प्रस्थापित करण्याच्या आजच्या महाराज जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम। माझी समोर उपस्थितांना एक विनंती राहील की अगदी प्राचीन काळातले साहेब बऱ्यापैकी मला मंत्रोपचार येतो, बऱ्यापैकी, म्हणजे मी काय भटजी वगैरे नाही, पण एक चांगल्या पद्धतीचं मला उपदेश मंत्रोपचार येतो। मी माझ्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन, माझ्या मित्र परिवाराला घेऊन एक चांगल्या पद्धतीची घोषणा कोल्हापूर शहरामध्ये, चांगल्या पद्धतीचा मंत्रोपचार कोल्हापूर शहरामध्ये प्रस्थापित करण्याची आजच्या भूमिका आहे। एक 2 मिनिटांमध्ये मी माझे मंत्रोपचार करतो की जेणेकरून संदेश ह्या पवित्र भूमीतून, ह्या आपल्या पवित्र मंदिरातून कोल्हापूर शहरामध्ये जावा आणि कोल्हापूर शहरातील सर्वच तालीम संस्थांनी आजच्या बैठकीचा बोध घेऊन गणेशोत्सव चांगल्या पद्धतीनं साजरा करावा। एक माझी विनंती राहील सर्व उपस्थित समोरच्यांना, एक 2 मिनिटं उभारून आपण एक मंत्रोपचार व्हायचा आणि तो मंत्रोपचार हळूहळू हळूहळू म्हणजे नवनाथ संप्रदायानंतर, नाथपंथीनंतर लुप्त होत चालला। पण भगवान श्रीकृष्ण ज्या पद्धतीनं ज्या ज्या देवी देवतांच्या आराधना करायची, प्रभू श्रीराम जिथं जातील तिथं शिवलिंग स्थापन करायचं। अगदी आपल्या हात कलमने जो रामलिंगला जरी गेला तर तिथं पानाचं पान आत गेल्यानंतर त्या डोंगर दऱ्यातून अजूनही पाण्याचे झरे वाहतात। म्हणजे या मागचा असा उद्देश आहे की आपण हे आचरणात आणू शकतो, आपण हे आचरणात आणावं। आणि प्रभू श्रीराम भगवान श्रीकृष्ण यांनी त्या कालखंडामध्ये दुर्गा माता, महादेव याच्यासाठी जी आराधना केली होती, जे मंत्रोपचार केले होते, नमो नमः शीर भ्रदुंदुहाकार शीर से ब्रह्म धन 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 नमो नमः। ओम राधा चैतन्य दत्तात्रय गोरक्षाय सिद्धाय नमः। गोरक्ष जालंधर चरमुडा जडभंग कालिफ मच्छिंद्र राध्या चौरंगिरी वानगव त्रिसंज्ञा भूम्या नवनाथ सिद्धा त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णु वल्लभेता सुत्रा कृष्णे तथा स्थिरा ईश्वरी कमला लक्ष्मीश्वरा मूर्ति हरिप्रिया पद्मा पद्मालया संपधर्मा श्री पद्मधारिणी द्वादशैतानी नामानी लक्ष्मी संपूज्या पडे स्थिरा लक्ष्मी वैतस्य पुत्र धारा दिव्यास। ओम ह्री श्री ढ नमो भगवते मम सर्व कार्याणि साधय साधय मा रक्ष रक्ष शीघ्रधनी गुरु गुरु। आजच्या बैठकीचं उद्दिष्ट असं आहे की कोल्हापूर शहरामधील गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेशोत्सव काळापासून ते गणेशोत्सव मिरवणुकीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचं, महाराष्ट्र राज्यापर्यंत चांगल्या पद्धतीचं नाव लौकिक व्हावं, मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं होते। एकंदरीत कोल्हापूरची भावनिक परंपरा पाहता अंबाबाई पासून प्रेक्षणीय स्थळ यासाठी पर्यटकांची संख्या प्रचंड आज वाढलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर शहरात पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे आपण आता समजा पोलीस मित्र म्हणून काम करणारे लोक असतात,
पण एकंदरीत पोलीस प्रशासनाची दमछाक होत असते. पोलीस प्रशासनावर आपल्याला असं वाटत असते की आपला गणपती एक श्रेष्ठ आहे किंवा आपण फार ताकद दाखवू किंवा आमचं शक्ती प्रदर्शन करू. विषय हाच मूळ होता. इतर तरुण मंडळींना एक विनंती राहील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने की नेमके मिरवणूक जर आपण धार्मिक परंपरेतून काढत असो, मिरवणुकीतून जर बोधवाक्य कोणते आपण देत असो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी एक हिंदू धर्माची अस्मिता जपण्यासाठी हिंदू धर्म कसा एकवटून बाहेर पडेल आणि एक हिंदूंची ताकद कशा पद्धतीनं आपण देशभरामध्ये एखाद्या चळवळीतून एखाद्या उत्सवातून सादर करू यासाठी त्यांनी हा गणेशोत्सव काढला होता. एक गाव एक गणपती होतो ते एक गाव 100 गणपती झाले, 100 गणपतीचे 1000 गणपती झाले. पण यातून आपण बोध काय घेतला का? एक उदाहरण द्यायचं झालं, फक्त उदाहरण म्हणून सांग. मुस्लिम बांधव असतील, ख्रिश्चन बांधव असतील किंवा अन्य कोणी बांधव असतील, आपल्याला असं कुठं जाणवतंय का बघा की एखाद्या मशिदीमध्ये मोठा उरूस भरलेला आहे, चांगले चांगले मौला मौलवी तिथं आलेले आहेत, पण ते मौला मौलवी मशिदीच्या बाहेर येऊन कसं तरी अश्लील डान्स करतात का? कुठली तरी वर्तणूक चुकीची करतात का? धर्माची विटंबना होईल, धर्माला कोणतरी वेड्यात काढेल अशा पद्धतीचं त्यांचं अश्लील कृत्य कधी असतं का? मग ते फादर घ्या ख्रिश्चन धर्माची किंवा अन्य कोणी असो, हे सांगण्याचं तात्पर्य काय? हे सगळं मी करून बसलोय, डान्सही करून बसलो, ते सगळं झाल्यानंतर एक लक्षात आलं आता की आपली जर धार्मिक परंपरा, आपल्या हिंदुत्वाचं रक्षण, आपल्या गणेशाची परंपरा विटंबना होऊ नये याकडे जर आपण जर प्राधान्यानं पाहिलं तर आपल्याला माझी विनंती राहील सर्वांना की कोणतंही अश्लील गाणं, अश्लील शब्द असणारे गाणे आपण या डॉल्बी सिस्टीम असतील, स्टेरिओ सिस्टीम असतील, हा या मीटिंगचा मागचा उद्देश आहे. कोल्हापूर शहरातल्या कानाकोपऱ्यातील चांगल्या तालीम संस्था त्यांच्या मार्गावरून येत असतात. पण जर आपण आमचाच गणपती किंवा आम्हीच श्रेष्ठ असं म्हणू तर याचा सगळा दबाव, सगळा लोड हा पोलीस प्रशासनावर येतो. प्रशासन कमी पडतं त्यावेळी. एकंदरीत वर्षभराचे उत्सव त्यांना रंगपंचमी खेळता येत नाही किंवा सामील होता येत नाही. त्यांना दुर्गादेवीच्या दांड्यामध्ये किंवा दुर्गादेवीच्या दर्शनासाठी नवदुर्गा करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही परिवाराबरोबर पोलीस प्रशासनाला फिरता येत नाही. त्यांना एकच काम, ड्युटी आणि ड्युटी. मग अशा पोलीस प्रशासनाला वेठीस धरून आम्हाला ह्या वेळीच आम्ही आत गेलो पाहिजे, त्यावेळीच आत गेलो पाहिजे, कोणत्या तरी आत घ्या. माझे DYSP मॅडमना आणि PI साहेबांना विनंती राहील की साहेब, गणेशोत्सव काळामध्ये कोणत्याही राजकीय हेतू पुरस्कार घडामोडी देखील घडत असतात. आमचं असं म्हणणं नाही, माझं स्वतःच की मी जे म्हणतो ते अशा पद्धतीचंच पालन केलं पाहिजे. प्रशासनाला मदत केली पाहिजे. आपण एकंदरीत मदत कसली की अर्वाच्यपणे जी वागणूक आहे आणि मिरवणुकीमध्ये जी दादागिरी करणारी कोण असतात, सर्वांनाच विनंती आहे की मद्यप्राशन करून कोण येत असेल तर हाकलून लावा मिरवणुकीतून, त्यांना बाहेर काढा. अशा लोकांच्या मुळे आपल्या धर्माची, आपल्या गणेशाचीच विटंबना होत असते. आता तुम्हाला असं वाटेल की या अगोदर काय काय घडामोडी घडल्या आहेत का नाही. माझं असं प्रामुख्याने एक म्हणणं आहे की जर आपण आपल्या धर्मामध्ये बरोबरच्याने याचा बेनिफिट हा आपल्या धर्माला मिळेल. भविष्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत असतात, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, यांच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून देखील चढाओढ घडामोडी घडत असतात. माझे आणखीन एक साहेब विनंती राहील या मीटिंगमध्ये, मला फारसा या मिरवणुकीमध्ये म्हणजे गणेश उत्सवाच्या याच्यात फार इंटरेस्ट मला नसतो. दुसरा यातून कुठलाही उद्देश नाही. जर समजा इथं गणपती जर अडगला तर दुसऱ्या दिवशी पण इथंच, म्हणजे 5-5, 6-6 लाख नसेल, चांगला उद्देश, चांगला उपदेश देखील आपण समाजाला देऊ शकत नसेल तर त्या मिरवणुकीला अर्थ काही राहत नाही. मग हे इतकी रक्कम गोळा करून कोणत्या तर गोरगरिबांना, कोणत्या तरी संस्थेला किंवा कोणत्या तरी अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना आपण हातभार लावला
तर ह्यातून चांगला आदर्श आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचे आशीर्वाद मिळतील ह्यासाठी हा माझा प्रयोग होता आणि तुम्ही साहेब यशस्वी केला. जे आपण या मंदिरा परिसरामध्ये बसलेलो आहोत, अतिशय ऊर्जा देणारं आणि अतिशय पौराणिक हे स्थान आहे आणि अशा स्थानामध्ये आपल्या ह्या मित्र परिवाराकडून, माझ्या या सर्व मित्र परिवाराकडून, आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील विविध संस्थांचे देखील एक सदस्य आज इथं उभे आलेले आहेत. तर त्यांनी आपल्या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीचा संदेश गेला पाहिजे. येणाऱ्या मिरवणुकीमध्ये फिरंगाई तालीमच्या एक आम्ही संदेश ठेवला की भगवान श्रीकृष्णाचं साहेब 21 फुटी मूर्ती आम्ही करून ती मिरवणुकीमध्ये आणतो. तर का ज्या हिंदू धर्माला म्हणजे आपल्या धर्माचं 5-5, 7-7 हजार वर्षापूर्वीची परंपरा आहे, पण त्या हिंदू धर्माला सत्यतेत कोण घेत नव्हतं. द्वारका नगरी भगवान श्रीकृष्णांची सापडल्यानंतर अखंड जग खडबडून जागा झालं की खरोखर इथं भगवान श्रीकृष्णाची द्वारका नगरी या समुद्रामध्ये विलुप्त झालेले. अगदी तशाच पद्धतीनं भगवान श्रीरामाने राम सेतू बांधला, तर राम सेतूवर देखील ऑब्जेक्शन इतर लोकांनी, इतर राष्ट्रांनी घेतलं होतं की असं कधी नव्हतं. पण त्याचं संशोधन, त्याचं केमिकल रिॲक्शनचं संशोधन, त्याचं शास्त्रीय संशोधन ज्यावेळी झालं, त्यानंतर असं निदर्शनास आलं की खरोखर इथं अशा पद्धतीचे खडक आहेत की जे समुद्रामध्ये, जे पाण्यामध्ये तरंगतात आणि त्या काळामध्ये अशा पद्धतीचा सेतू बांधला गेला होता हे सिद्ध झालं. हे सांगण्याचं तात्पर्य काय म्हणतो ना की हा जो आपला धर्माचा इतिहास आहे, हा धर्माचा इतिहास घेऊन आपल्याला माधवा रोड जायचा. आपल्याला भगवान श्रीकृष्ण माधवा रोडला नेल्यानंतर ज्या पद्धतीचं थीम असतील, डान्सला माझा विरोध नाही, पण अश्लील डान्सला माझा विरोध राहील. मद्यप्राशन करून कोण मिरवणुकीत सामील होत असतील त्यांना विरोध राहील आणि अशा लोकांनी येऊ नये यासाठी आजची बैठक कोल्हापूर शहरातील सर्वच तालीम संस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मिरवणूक काढावी. अतिशय बोधचिन्ह किंवा बोध वाक्य आपल्या कोल्हापूर शहरवासियांकडून घ्यावं की जेणेकरून कोल्हापूर शहराच्या मिरवणुकीमध्ये सन 2008 साली जो गालबोट लागला होता की मिरवणुकीमध्ये देखील हिंदू धर्मीय अशा पद्धतीचं चुकीचं वर्तणूक करू शकतात. पोलीस प्रशासनाला पण दरवर्षी इथे विनंतीपूर्वक मान सन्मान देऊन आपला उद्देश एकच असतो की साहेब आम्ही असं नाही, आम्ही असं कधीही नव्हतो आणि आम्ही असं कधीही नसणार, पण अन्याय सहन करून घेऊन पुढे वाटचाल करणारे आम्ही नव्हतो. जशाच तसं उत्तर देऊन बाहेर पडावं. पण ही वेळ अशी आहे की आपल्या धर्माची विटंबना, आपल्या गणेशाची विटंबना होऊ नये यासाठी आजची बैठक आहे. अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर जरूर करा. धन्यवाद.